नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण श्रावणबाल योजनेविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला 1500 रुपये मिळतात। याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया। कोणकोणते कागदपत्र लागतात, कशा पद्धतीने अर्ज करावा लागतो, कोणते निकष लावलेले आहेत, याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, श्रावणबाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेविषयी माहिती बघत असताना आपल्याला कोणता व्यक्ती या योजनेसाठी लाभार्थी असणार आहे, तर 65 वर्षावरील निराधार वृद्ध, म्हणजे ज्या आजी आजोबांचं वय 65 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशी जी लोक असतात, अशी लोक या योजनेसाठी लाभार्थी असतात। आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे विविध नमुन्याचा अर्ज। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण अर्जाची PDF फाईल ठेवलेली आहे। इथून तुम्ही श्रावणबाल किंवा कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आवश्यक असलेला जो PDF फाईलमध्ये अर्ज आहे विविध नमुन्याचा, तो अर्ज तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। तर विविध नमुन्याचा अर्ज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। वयाचा दाखला तुमच्याकडे असणार आवश्यक आहे। वयाचा दाखला म्हणजे तुमचा शाळा शोध दाखला असेल चालेल, किंवा पंचायत समिती किंवा तहसीलदार कार्यालय किंवा ग्रामपंचायतने दिलेला वयाचा दाखला असतो, तो वयाचा दाखला तुम्हाला आवश्यक आहे। त्याच्यामध्ये 65 वर्ष वय तुमचं असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती 15 वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे। म्हणजे तो महाराष्ट्राचा रहिवास प्रमाणपत्र त्याच्याकडे असणं आवश्यक आहे, किंवा डोमासेल किंवा राष्ट्रीयत्वाचा जो दाखला असतो तो सुद्धा त्याच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर त्याचं उत्पन्न 21,000 रुपयापेक्षा कमी असलं पाहिजे। म्हणजे जर BPL नसेल तर त्याला उत्पन्न दाखला आवश्यक, BPL धारक जर असेल तर त्याला उत्पन्नाचा दाखला नसला तरी चालतो, परंतु ते उत्पन्न दाखला हा 21,000च्या आतमध्ये पाहिजे। 21,000च्या पेक्षा जास्त जर उत्पन्न असेल तर तुम्हाला श्रावणबाल सेवा राज्य निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाहीये। त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे, रेशन कार्ड असणं आवश्यक आहे, निवडणूक ओळखपत्र असणं आवश्यक आहे आणि बँक पासबुक असणं आवश्यक आहे। आधार कार्ड तुमचा ID प्रूफ म्हणून किंवा ओळखीचा पुरावा म्हणून, रेशन कार्ड पत्त्याचा पुरावा, इथे निवडणूक म्हणून तुमचा ओळखीचा पुरावा सुद्धा वापरू शकतो किंवा पत्त्याचा पुरावा सुद्धा वापरू शकतो। बँक डिटेल्स म्हणजे महाडीबीटच्या माध्यमातून तुम्हाला जे पैसे येणार आहेत डायरेक्ट तुमच्या बँकेतून तुमच्या अकाउंटला, म्हणजे सरकारकडून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, म्हणून तुम्हाला बँकेचे पासबुक असणं आवश्यक आहे। रहिवासी दाखला आवश्यक आहे, मी अगोदरच सांगितलं रहिवासी दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। अर्जदाराचा अद्ययावत फोटो म्हणजे सद्यस्थितीचा चालू वर्तमान मधला पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आता समजा 65 वर्ष वय झालेलं आहे, तुमच्याकडे हे सर्व कागदपत्र आहेत आणि तुम्हाला श्रावणबाल योजनेची माहिती सुद्धा आहे, तर तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत? तर तुम्हाला तुमचा जर अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला 1500 रुपये दरमहा रुपये मिळणार आहेत। हे पैसे तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये म्हणजे आधार बेसवरती तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असणार आहे त्या बँकेमध्ये तुमचे हे पैसे 1500 रुपये डायरेक्ट जमा होणार आहे। तुम्हाला कुठेही हे पैसे जमा करण्यासाठी फेऱ्या माराव्या लागणार नाही किंवा अर्ज करायची गरज नाही। डायरेक्ट तुमच्या दर महिन्याला ठराविक एक तारीख असेल त्या तारखेला तुमच्या अकाउंटला ते पैसे जमा होतात। आता ह्या अर्ज कुठे केला पाहिजे? तर तहसीलदार कार्यालय सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे आपलं केंद्रबिंदू, योजनेचं केंद्रबिंदू किंवा महसूल रिलेटेड जेवढ्याही योजना दिल्या जातात किंवा सर्व प्रकारच्या योजना तुम्हाला कुठे मिळतात तर तहसील कार्यालयामध्ये। तर तुम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने म्हणजे हा अर्ज संपूर्ण व्यवस्थित भरून त्याला आवश्यक असलेलं कागदपत्र जोडून हे अर्ज तुम्ही तहसील कार्यालयामध्ये किंवा सेतू कार्यालयामध्ये सादर करू शकता। समजा तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही, म्हणजे नसेल जायचा किंवा सेतू कार्यालयामध्ये जायचं नसेल, तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्हाला जाणं शक्य नाही, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता। ही जी समोर लिंक दिली आहे या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी आपले सरकारचे जे पोर्टल आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आपली सेवा आपले कर्तव्य या संदर्भात जी पोर्टल राज्याने विकसित केलेला आहे, या राज्याच्या विकसित असलेल्या पोर्टलवरती तुम्ही तुमचा युजर ID पासवर्ड तयार करून तुम्ही संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने भरून
हा अर्ज सादर करू शकता। तुम्हाला कुठेही जायची गरज नाही। ऑटोमॅटिक हा अर्ज तहसील कार्यालयामध्ये जाईल, तिथे ते सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतील, चेक करतील आणि तुम्हाला तुमचा जर अर्ज योग्य असेल, तुमचा कागदपत्र बरोबर असतील, तर तुम्हाला हे श्रावण बाल सेवा राज्य निवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, कोणता व्यक्ती लाभार्थी असू शकतो, कागदपत्र कोणते असू शकतात किंवा किती पैसे तुम्हाला मिळणार आणि अर्ज कुठे करायला पाहिजे, तर ही संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो। सदर व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक 65 वर्षावरील किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की सहकार्य करा। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा कराल चॅनल सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात। चला नवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।